गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकणात उत्साहाचे वातावरण असून माणगावातही वाहतूक व्यवस्थापनासाठी काटेकोर नियोजन व एकत्रित प्रयत्न सुरू आहेत। माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सुरू असलेल्या गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध विभागांची मदत घेऊन नियोजन केले गेले। पोलीस अधीक्षक अंचल दलाल मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, मार्शल्स, होमगार्ड व वॉर्डन्स अशी एक संयुक्त टीम दिवस रात्र कार्यरत आहे। सूक्ष्म नियोजन आणि प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून वाहतूक कोंडीस तोंड देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। गेल्या 3 दिवसांपासून वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत। मात्र आज गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे बोराडे यांनी सांगितले। त्यांनी पुढे माहिती दिली आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी देखील हाच बंदोबस्त कायम ठेवला जाणार आहे, कारण बाजारपेठेत माणगावकरांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे। तसेच माणगाव व्यापारी संघटना देखील पोलिसांना सहकार्य करत असून त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यात मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले। माणगाव पोलिसांविषयी भाविकांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेबद्दल बोलताना बोराडे म्हणाले आहेत की वाहतुकीचे व्यवस्थापन करताना माणगाव पोलीस हे फक्त एक निमित्त आहे। प्रत्यक्षात याचे श्रेय पोलीस अधीक्षक अंचल मॅडम यांचे उत्कृष्ट सूक्ष्म नियोजन, महामार्ग पोलीस अधीक्षकांचे मोलाचे सहकार्य, वाहतूक विभाग आणि सर्व घटकांच्या संयुक्त प्रयत्नांना जाते। या टीमवर्कचे खरोखर कौतुक व्हावे। शेवटी भाविकांना संदेश देताना ते म्हणाले, आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर आहोत। तुम्ही सुखरूप घरी पोहोचा, आनंदाने गणेशोत्सव साजरा करा, कुठल्याही प्रकारची चिंता करू नका, आम्ही तुमच्यासाठी सदैव तयार आहोत। या वर्षीचं जे नियोजन होतं बंदोबस्ताच्या अनुषंगाने गणपतीचे जे सगळे आपले कोकणवासीय मुंबई ठाण्यावरून आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कोकणात जातात, त्या अनुषंगाने आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अंचल दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली अतिशय शिस्तबद्ध असा बंदोबस्त हा यावर्षी लावण्यात आलेला होता। 24 तास पोलीस हे रस्त्यावर कसे राहतील, म्हणजे 12-12 तासाच्या 2 शिफ्टमध्ये आम्ही हे लावलेलं होतं। सगळ्यात महत्त्वाच्या आम्ही उपाययोजना अशा केल्या होत्या की ज्या मागच्या रस्त्यावरती मागच्या वर्षाचा अनुभव बघता की रस्त्यावरती जे हॉटेल्स आहेत किंवा पेट्रोल पंप आहे तिथे त्यांनी ते कट्स जिथे होते ते आम्ही पहिले पूर्णपणे भरून घेतले आणि मागच्या वर्षाच्या अनुभवावरून असा एकही पॉईंट आम्ही सोडला नाही की तिथे आमच्याला पोलीस उभा नाही आहे। तर त्याचा परिणाम असा झाला की कुठेही ओव्हरटेक झालेलं नाही आहे आणि अतिशय शिस्तबद्ध लोकांनी जे आहेत लोक एकदा खाली आलेले आहेत। मागच्या वर्षी मोठी अडचण अशी झाली होती की एसटीचा संप होता आणि 2 दिवसामध्ये संपूर्ण जवळपास 5,000+ बसेस सोडलेल्या होत्या आणि त्यामुळे सुद्धा मोठा ट्रॅफिक झालेला होता। आत्ता आमच्यासोबत म्हणजे जिल्हा पोलीस दल आहे, सोबत महामार्ग सुरक्षा पथकाचे सुद्धा त्यांचे अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने आहे। सोबत 500 होमगार्ड सुद्धा आम्ही मदतीला घेतलेले आहेत आणि यासोबतच काही सामाजिक संस्था जे आहेत, आपदा मित्र आहेत, यांनी सुद्धा सेवाभावी वृत्तीने आमच्यासोबत म्हणजे दिवस रात्र बऱ्याच संख्येने मोठ्या संख्येने ही लोकसुद्धा मदतीला आहे आणि अतिशय मायक्रो प्लॅनिंग या अनुषंगाने केलेलं होतं की 24 तास जे बंदोबस्त रस्त्यावरती आहे त्यांना चेक करणे, प्रॉपर त्याला हे करणे, कुठे ट्रॅफिक जाम होत असेल तर त्या अनुषंगाने पेट्रोलिंगसाठी आमच्यावाले अधिकारी पेट्रोलिंगच्या आपण मार्शल्स आपण ठेवलेले होते आणि जिथे कुठे एखादं वाहन बंद पडलं असेल, कुठे वाहन अपघात झाला असेल तर पटकन त्याला तात्काळ मदत दिलेली आहे। त्यामुळे यावर्षी अतिशय सुरळीत असा काय म्हणून आपण त्याला कुठेही फारसा जाम न होता ट्रॅफिक सुरळीत यावर्षी निघालेली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।